नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आम ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे आमच्या मे 2025 मधल्या ट्रिपचा, तो न्यू एशियन कॅसलवर होता. आम्ही तिथून जे पुढे निघालो ते आम्ही साल्सबर्गला आलो. तर आमचं सकाळी आम्ही गार्मिशमधून निघालो, रेल्वे पकडून आम्ही म्युनिकला आलो आणि म्युनिकला आल्यानंतर आमची सुपरफास्ट ट्रेन होती, म्हणजे जी म्युनिकमधून सुटली ती डायरेक्टली येऊन साल्सबर्गला थांबली. मग साल्सबर्गला थांबल्यानंतर मी पहिलं काय केलं तर प्लॅटफॉर्मवरच सामान ठेवून खाली गेलो म्हणजे रिसेप्शनला, आणि तिथनं जाऊन आमचे जे 2 डे पास कलेक्ट करायचे होते ते पास कलेक्ट केले आणि परत आलो. मग परत आल्यानंतर ऍक्च्युली आमचं कसं झालं होतं की एका ट्रेननं जायचं होतं आणि आम्हाला आमच्या हॉटेलजवळ उतरायचं होतं. प्रॉब्लेम असा झाला की ती ट्रेन तोपर्यंत आमची जी टायमिंगची होती ती निघून गेली होती. मग चौकशी केल्यावर समजलं की तिथं बस पण जाती. आम्ही बाहेर आल्यानंतर बस बघितली आणि मग त्या म्हणजे जी बसची ड्रायव्हर होती बाई, तिला विचारलं की असं असं आमचं हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलला आम्हाला जायचंय, तर आम्हाला ही बस जाती का? तर ती म्हणली, जाती बस, काय काळजी करू नका, मी तुम्हाला बरोबर हॉटेलच्या पाशी उतरवते. अशा पद्धतीनं आम्हाला तिनं हॉटेलच्या पाशी उतरवलं आणि तिथनं आम्ही एक 5 मिनिटात चालत हॉटेलमध्ये गेलो. चेक इन वगैरे केलं आणि फ्रेश झालो आणि मग दुपारच्या टूरसाठी बाहेर पडलो. आता दुपारची टूर जी आहे, आत्ता तुम्ही व्हिडिओ कदाचित जो बघताय त्याच्यामध्ये ऑलरेडी मी जे आत्ता बोलणार आहे ते तुम्ही बघतच असाल किंवा ते इवन बघून झालंही असेल. तर आम्ही पहिलं काय केलं, तिथनं जे बाहेर पडलो ते म्हणलं आपल्याला सगळ्यात लांबचा जो पॉइंट आहे त्या लांबच्या पॉइंटला जाऊयात. मग ते कुठला पॉइंट होता, तर स्टीगल ब्रुवेल्ट म्हणून एक ब्रेवरी होती, म्हणजे बियर बनवायचा कारखाना. मग आम्ही बस पकडली आणि त्या बसचा जो म्हणजे ब्रेवरीच्या जो नियरेस्ट पॉइंट आहे त्या नियरेस्ट पॉइंटला उतरलो. थोडाफार पाऊस होता. मग चालत चालत आम्ही त्या ब्रेवरीपर्यंत गेलो. आता त्या ब्रेवरीची अशी मजा आहे की ब्रेवरीमध्ये आत गेलो तेव्हा जाताना सुंदर त्यांनी फुलं बिलं लावलेली आहेत. आत गेल्यानंतर मग छत्री ठेवायला जागा बिगा केली आहे आणि मग त्यांनी आमचा तो पास बघितला, 2 डे पास, आणि त्याने आम्हाला एक कुपन दिलं. मग ते कुपन दाखवून QR कोड दाखवला की गेट ओपन होऊन तुम्ही आत जाता. आता आत गेल्यानंतर काय झालं तर पहिल्यांदा त्याने आम्हाला म्हणजे एक अशी ठिकाण होतं की जिथं तुम्ही त्या खुर्च्यावर बसायचे. ते खुर्च्यावर बसायचे एक 2-3 फोटो तुमच्यापर्यंत ऑलरेडी तुम्ही बघून झाले असतील. मग त्याच्यानंतर ते धान्य कसं उगवतात, मग धान्याचं प्रोसेसिंग कसं करतात, प्रोसेसिंग केल्यानंतर त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स ऍड करतात, ते केल्यानंतर मग त्याच्या पुढची स्टेज कशी असती. मग ते तांब्याचे किंवा याची जी मोठी भांडी दाखवलेली आहेत त्या भांड्यांचा वापर करून ते ब्र्युईंग करतात. ब्र्युईंग करून सगळं झाल्यानंतर मग त्याचं स्टोरेज, त्याचं एजिंग, मग त्याचे बॅरल्स, असं सगळं मी हळूहळू तुम्हाला त्यात सगळं एक 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 दिलंय. ते कदाचित तुमचं आत्ता मी बोलतोय तोपर्यंत ते बघूनही झालेलं असेल, कारण बोलायचा स्पीड आणि व्हिडिओचा स्पीड तसा मॅच होत नाही आहे. मी आत्ता थोडा पुढं असतो आणि शेवटी बरोबर ते मॅच होतं. अशा पद्धतीनं व्हिडिओ प्रेझेंटेशन होतंय. मग आम्ही ते सगळं बघितलं. तिथं जवळजवळ 1.5 तास 2 तास होतो आम्ही, कारण आत तसं बरंच फिरायला लागतं. 3 मजले आहेत, खाली वर सगळं ते आमचं बघून झालं. मग त्यांची ती टेस्टिंगची बियर असती, बरंच काय काय असतं, ते सगळं आत केलं. तिथं फक्त आम्ही बियर विकत कुठली घेतली नाही, कारण बियर घेणं शक्य नव्हतं. त्याची कॉस्टही बऱ्यापैकी होती. मग तिथून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर पुन्हा ज्या बसनं आम्ही आलो होतो त्याच बसला परत बसलो आणि बसनं फक्त काय केलं, आम्ही तिथे एका डोंगराखालनं एक बोगदा आहे. तो बोगदा झाल्यानंतर मी येताना बघितलं होतं की सिटी सेंटर कुठं आहे. मग त्याप्रमाणे आम्ही सिटी सेंटर बघितला आणि तिथं थांबलो. तिथं उतरल्यानंतर बस निघून गेली आणि आम्ही आतल्या रस्त्याला आलो. आता तिथं बस ज्या रूटने गेली तो एक आउटर रोड आहे, म्हणजे नदीच्या काठचा. दुसरा जो रोड आहे तो त्यांचा मेन मार्केट रोड आहे, म्हणजे त्याच्यावर म्हणजे काय म्हणूया आपण, सगळं मार्केट त्याच पर्टिक्युलर एका लेनवर आहे आणि त्याच्या पलीकडनं एक रोड आहे, त्याच्यावरही तुम्हाला काही काही जुन्या गोष्टी बघायला मिळतात. मग आम्ही काय केलं तर पहिल्यांदा चालत चालत जे गेलो ते आम्हाला वाटेत मोझार्टची बर्थ प्लेस लागली. पण आम्ही काही तिथं आज म्हणजे त्या दिवशी जाणार नव्हतो, आमचा नेक्स्ट डेचा प्लॅन होता. मग त्या आम्ही हिस्टॉरिकल लँडमार्कच्या एरियामध्ये गेलो, म्हणजे पेफर डेस्ची वेनमी म्हणून असं काहीतरी ठिकाण आहे, तिथं आम्ही गेलो. तिथं भिंतीवर पेंटिंग्स वगैरे काय काय काढलेली आहेत ती आम्ही बघितली. तिथून सॅसिलम चर्चला गेलो.
तिथेही आम्हाला आज जाता आलं, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मार्स्टेल वॅनब्रॉनला गेलो आम्ही. म्हणजे ब्रॉन म्हणजे पुतळा, तर आम्ही ते पुतळा लागला आम्हाला, त्याचा फोटो टाकलेला आहे मी. नंतर विल्डरमॅन ब्रॉन बघितला आम्ही. ते विल्डरमॅन ब्रॉनचाही फोटो टाकलाय. ते भूतासारखं दिसतं, त्याला विल्डरमॅन ब्रॉन म्हणतात. मग तिथून आम्ही स्टिफ करची किंवा सेंट पीटर्स ब्रॉन म्हणून एक म्हणजे पुतळा पण आहे, ॲबे पण आहे. ॲबे म्हणजे त्यांचं घर सारखं, आणि एक चर्च पण आहे. म्हणजे ते आम्ही ते चर्च बघितलं आणि तो सगळा एरिया बघितला. त्याचेही फोटो काही टाकलेत आम्हाला, आतनं त्याचे फोटो काढता आले. मग तिथून चालत चालत आम्ही किप्टेल शेवेनमीला गेलो. हे जे किप्टेल शेवेनमी आहे ते म्हणजे त्यांचं आयकॉनिक स्क्वेअर आहे. आयकॉनिक स्क्वेअर म्हणजे काय, तर खूप जुनं स्क्वेअर आहे. ते इतकं जुनं स्क्वेअर आहे की म्हणजे साल्झबर्गची स्थापना झाली तेव्हापासूनच जुनं स्क्वेअर आहे. तिथं काही पुतळे आहेत, कारंजा आहे. तिथं अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मली कुठं बघायला मिळत नाही असं एक गोल्डन कुगल म्हणून प्रकार आहे. हे गोल्डन कुगल म्हणजे काय, तर एक पृथ्वीचा प्रचंड मोठा गोळा केलाय तयार गोल्डन कलरमध्ये, आणि त्याच्यावर एका माणसाला उभं केलंय. ते कुगल म्हणजे तो पुतळा, आणि गोल्डन म्हणजे गोल्डन कलरचं सगळं केलं म्हणून गोल्डन कुगल. तिथं त्याच्या शेजारी चेस खेळायचं जे असतं ते केलं त्यांनी. खूप मोठे चौकोन आहेत, काळे आणि पांढरे, आणि त्याच्यामध्ये मुलं खेळत असतात. फक्त काय आहे की ते तुम्हाला उचलावं लागतं. म्हणजे तो जो कोण, तो समजा वजीर उचलायचा आहे किंवा प्याद उचलायचं आहे, तर तुम्हाला उचलून ते सरकवावं लागतं. नॉर्मली कोण खेळत नाही, किंवा खेळले तरी ते इव्हेंट पुरतं असतं. पण त्याची सगळ्याची हलवा कंटिन्युअस चालू असते. मग आम्ही आमचे काही तिथं फोटो काढले, ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे गोल्डन कुगल आणि चेस एरियाचे फोटो काढले. मग तिथून थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही बघितलं की वरचं दुसऱ्या दिवशी जे आम्ही जाणार होतो किल्ल्यावर, ते किल्ल्याला जायचा जो फेन्युक्युलर आहे, म्हणजे ते रेल्वे आहे वर जायची, ती कुठं आहे काय सगळं बघून घेतलं. आणि तिथून आम्ही मेन मार्केटच्या भागात आलो. मग आता तिथं कुठं आहे, तर रेसिडेन्स एरियामध्ये आलो. तर रेसिडेन्स ब्रॉन म्हणजे तिथे एक पुतळा आहे, त्याचं मी फोटो टाकलेला आहे. मग साल्सबर्ग म्युझियमच्या जवळ आलो. अर्थात ते बंद झालेलं होतं साल्सबर्ग म्युझियम. मग तिथं मोझार्ट्स प्लाझा आहे, म्हणजे मोझार्टचा पुतळा आहे. असे बरेच पुतळे आम्हाला तिथं बघायला मिळाले. चर्च बघायला मिळाली. आम्ही त्या गल्लीमधले जेवढे काही असे बाहेर दुकानाच्या बाहेर हे लावतात, म्हणजे काय म्हणूया आपण शोसाठी, तसं बरेच फोटो काढलेले आहेत. मग त्यातलं एक चॉकलेट, त्यांची स्पेशल चॉकलेट आहे साल्झबर्गची. त्या साल्झबर्गच्या फेमस चॉकलेटचाही एक फोटो मी टाकलाय स्क्रीनशॉट. तर असं बघत बघत आम्ही ते भरपूर तिथं फिरलो. नदीच्या कडेला गेलो. नदीच्या कडेला आम्हाला लॉक ब्रिज, म्हणजे लोक ते प्रेमाची कुलपं लावतात, ते कुलपाचा ब्रिज बघायला मिळाला. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला ज्या बोटीतनं जायचं होतं ती बोट खाली लागलेली होती. मग ते सगळं आम्ही बघितलं, आणि मग त्या मेन रोडनं चालत 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 आम्ही आमच्या बसस्टॉपकडे यायला लागलो. मग बसस्टॉपकडे येताना वाटेत आम्हाला जे काही खायला पाहिजे होतं, म्हणजे रात्री गेल्यावर जेवण करायचं जे होतं ते आम्ही सगळं पॅक करून घेतलं. ते घेतल्यानंतर आम्ही तिथून बस जी पकडली ती डायरेक्टली गावात सिटी सेंटरला गेलो आम्ही. आता सिटी सेंटरला का गेलो, तर दुसऱ्या दिवशी जे काही बघायचं होतं त्याचं, आणि त्याच्या नेक्स्ट डे आम्ही जे जाणार होतो त्या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी म्हणून आम्ही गेलो. आणि मग आम्ही तिथं विचारलं की डे पास असतात का, अमुक तमुक सगळं विचारलं. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही ज्या हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे त्यांनी तुमच्याकडून सिटी टॅक्स घेतलाय, त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं फ्रीचं कुपन जे असतं त्यांनी तुम्हाला ते दिलं पाहिजे. मग मी आलो परत आणि हॉटेलवर विचारलं, म्हणलं अरे असं असं कुपन पाहिजे मला. तो म्हणला देता येईल, काय अडचण नाही. मग त्यांनी कुपन वगैरे दिलं. ते कुपन घेतलं आमच्याबरोबर, म्हणजे आमचा नेक्स्ट डे आणि त्याच्या पुढचा दिवस आम्हाला आराम केसात कुठल्याही ट्रान्सपोर्टनं जाता येईल. आणि तो अख्ख्या साल्सबर्ग रिजनचा होता, म्हणजे आम्ही खूप लांबपर्यंत त्या कुपननं जाऊ शकत होतो. डे पास सारखाच तो कुपन होता. मग ते कुपन वगैरे घेतलं, परत आलो. परत आल्यानंतर मग वरती जाऊन रूममध्ये रेस्ट घेतली, कारण दुसरा दिवस आमचा तसा हेवी होणार होता. तुम्ही आता माझा व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुम्हाला अजूनही व्हिडिओ देऊ शकेन. धन्यवाद.